गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुचरित्राचे मराठीतून वाचन करण्यापूर्वी आपण गुरुचरित्राविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. श्री सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक रसाळ ग्रंथ आहे. गुरुसंस्थेचे महात्म्य वर्णन करणारा हा ओवीबद्ध ग्रंथ कालातीत आहे. नामधारकाच्या प्रश्नाचे निमित्त करून सिद्धांनी त्रिमूर्ती दत्ताची अवतार कथा, अंबरीश कथा, धौम्य ऋषींची कथा इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन जरी केले तरी गुरुचरित्राचा मुख्य विषय श्री नृसिंह सरस्वती यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा आहे. श्री दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती ह्या तीन अवतारी पुरुषोत्तमांचे अवतार कार्य ह्या अपूर्व ओवीबद्ध चरित्र ग्रंथात प्रकट झालेले आहे. गुरुचरित्राच्या पहिल्या 9 अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभांचे अवतार कार्य प्रकट झालेले आहे, तर 10व्या अध्यायात त्यांच्या निर्गुण अस्तित्वाचे वर्णन करून नंतर 11व्या अध्यायापासून श्री नृसिंह सरस्वतींचे अवतार कार्य विस्ताराने शेवटपर्यंत प्रकट झालेले आहे. खरे सांगायचे तर 11व्या अध्यायापासूनच या अद्वितीय गुरुचरित्राला प्रारंभ होतो. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म ह्यांचे सखोल विवरण करणारा हा एक अजोड ग्रंथ आहे. दत्त संप्रदायात गुरुचरित्र वेद म्हणून मान्यता पावले आहे. पुराणातील पंचलक्षणांचे शाश्वत संकेत ह्या चरित्र ग्रंथाने भक्तिभावाने पाळलेले आहेत. श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचे कर्ते श्री सरस्वती गंगाधर हे एक श्रेष्ठ दर्जाचे दत्तोपासक होते. सरस्वती गंगाधर हे श्री नृसिंह सरस्वतींचे पट्ट शिष्य सायनदेव ह्यांचे 5वे वंशज होते. श्री नृसिंह सरस्वतीच्या अवतार कार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे 100 वर्षांनी म्हणजे शके 1450 इसवी सन 1528 या दरम्यान गुरुचरित्र प्रकट झाले. ग्रंथाच्या आरंभी सरस्वती गंगाधरांनी आपली जी पूर्वपरंपरा सांगितली त्यावरून श्री सरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्री ब्राह्मण होते. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांच्या आईचे नाव चंपा. आश्वलायन शाखेच्या काश्यप गोत्रातील चौडेश्वर नावाच्या साधुपुरुषाची ती मुलगी होती. श्री दत्ताचे वर्णन करताना नाथ म्हणतात की दत्त वसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी, कामधेनू आणि श्वान उभे शोभती समान, गोदातिरी नित्यवस्ती अंगी चर्चिली विभूती, काखे माझी शोभे झोळी अर्धचंद्र वसे भाळी. दत्तात्रेयाचा निवास नेहमी औदुंबराखाली असतो. दत्तभक्तांची तशी श्रद्धा आहे. म्हणूनच सर्व दत्तभक्त औदुंबर तळी बसून शुद्ध भावनेने श्री गुरुचरित्राचे सतत पारायण करतात. आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या श्री दत्तात्रेयांना अंतःकरणापासून सांगून श्री गुरुचरित्राचे नित्य पारायण केले. अत्यंत श्रद्धेने श्री दत्तात्रेयांची दर गुरुवारी पूजा करून श्री गुरुचरित्राच्या सप्ताहाला सुरुवात केली तर सप्ताह समाप्तीच्या क्षणाला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. एक लक्षात घ्या की गुरु महात्म्य सांगणारा, उपासना मार्गाचे श्रद्धेय प्रतिपादन करणारा, मानवी आचारधर्माचे रसाळ निरूपण करणारा सांप्रदायिक प्रमाण ग्रंथ म्हणून गुरुचरित्र या ग्रंथाला दत्त संप्रदायात मान आणि प्रतिष्ठा आहे. श्री दत्तात्रेयाच्या शाश्वत उपासनेभोवती आपल्या अमृतमयी भाषेतून प्रदक्षिणा घालणारा हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. गुरुचरित्राचे कार्य फार मोठे आहे. भक्तिरसाने उथमणारा हा ग्रंथ दत्त संप्रदायातील सर्वच दत्तभक्तांना वेदतुल्य वाटतो. गुरुचरित्राच्या शेवटी एक ओवी आहे. अंतकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र, सौख्य होय इह परत्र, दुसरा प्रकार सांगेन, सप्ताह वाचावयाची पद्धती, तुझं सांगू यथास्थिती, शुचिरभूत होवनी शास्त्ररीती, सप्ताह करिता बहुपुण्य. ह्याचा सोपा अर्थ असा की पवित्र अंतःकरणाने गुरुचरित्राचा सप्ताह केला तर केवळ सौख्य प्राप्त होते. मनातल्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात.
संपूर्ण सप्ताहात मौन ठेवून एकाच जागेवर बसून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून पूर्व दिशेला तोंड करून हा ग्रंथ वाचावा. पावित्र्य जपून श्रद्धेने पारायण केले तर सर्वात मोठा फायदा काय होतो, तर मन शांत होते, प्रसन्न होते, समाधान पावते. गुरुचरित्रात शेवटी म्हटले आहे की ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन, भूतप्रेतादी बाधा निरसोन होऊनी सौख्य होतसे. गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे हे लक्षात ठेवून पावित्र्याचे संवर्धन करीत ग्रंथाचे पारायण करण्यात मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवता येते. म्हणून हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेय वृत्तीने वाचला जावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाने काय होईल, तर आपले कल्याण होईल आणि गुरुकृपा प्राप्त होईल. हे ह्याचे वैशिष्ट्य आहे पहिल्या अध्यायाचे. तर ह्याचं मराठीतून वाचन आपण सुरू करूया. अध्याय पहिला. मंगलाचरण शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ. श्री गणेशाय नमः. हे गजानना, तुला नमस्कार असो. तू विश्वाचा प्रतिपालक आहेस. जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्न येत नाहीत. तू 14 विद्या व 64 कलांचा स्वामी आहेस. तुझे महात्म्य खूप थोर आहे. म्हणूनच सुरवर, मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुझेच पूजन करतात. हे गौरीपुत्रा, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तू बुद्धिदाता आहेस, म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तू निजकृपेने पूर्णत्वास न्यावे. मला आशीर्वाद दे, स्फूर्ती दे. आई सरस्वती, मी तुला नमस्कार करतो. श्रीनिवास सरस्वती हे माझे गुरु. त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस. तू माझ्यावर प्रसन्न हो. या ग्रंथकार्यासाठी मला मदत कर. सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव, विश्वपालक श्री विष्णू आणि संहार आणि सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, ऋषी, व्यासादी श्रेष्ठ मुनी, वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या अशी विनम्र प्रार्थना करतो. माता पित्यांस नमस्कार. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष म्हणजे खापर पणजोबा. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. अश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे. आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे. श्री गुरुनिसह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार. ज्यांना आपले व आपल्या पुत्र पौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्य प्रेमाने श्रवण पठण केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करील. त्यांची मनोरथ पूर्ण होतील. इष्टकार्यसिद्धी होईल. तेथे सुख समाधान नांदेल. दुःख, संकटे, चिंता, पीडा व व्याधी ह्यांचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरास जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याने इष्टफलप्राप्ती त्वरित होते. गुरूने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक म्हणजे नामधारक अन्यग्रामी राहत असे. एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो गाणगापूरकडे वाटचाल करू लागला. तो श्री गुरूंना करुण वचनांनी एकसारखा आळवीत होता. गुरुदेव, मी आपला दास आहे. आपण माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाऊ. वेद म्हणतात गुरु हेच त्रैमूर्ती आहेत. भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत. कलियुगात ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील.
अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. हे गुरु, त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव. तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत. तू परमदयाळू आहेस. म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही, माझे चित्तही स्थिर राहत नाही, तरीही मला वेगाने पाव. माझ्यासाठी माता, पिता, आप्त, बंधू, स्वकीय सर्व काही तूच आहेस. हे गुरुदेवा, तू माझे कष्ट व माझे दैन्य हरण कर. तू सर्वज्ञ आहेस. मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नाही. घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग. काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला. त्यात तुझे काय औदार्य? हे नरहरी, माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस? मी बालक तुझा सेवक आहे. त्याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही. तू माझ्यावर रागावला आहेस का? माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्रीगुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता. त्याच्या हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती.